लोकेशन आहे ना, लय भारी लोकेशन आहे. इथले जुन्या काळातले लोक सांगतात की इथे ना 8 विजा पडले होते. 8 विजा नाही का. हे कमीत कमी 150 ते 200 वर्षापूर्वीचं लोकेशन आहे आणि ते खूप छान आहे. लोकेशन ना खूप छान लोकेशन आहे. या साईडला बघू शकता तुम्ही नाही का. कुठलं शूट करण्यासाठी किंवा काय करण्यासाठी, फोटो काढण्यासाठी अगर तुम्ही लवासाला कधी भेट देत असताल, हे लवासा रोडला ते मुळशी तालुक्यामध्ये, तुम्ही नक्की यावं आणि इथे विजिट करा नाही का. खूप छान आहे लोकेशन बघण्यासाठी. इकडे या साईडला इकडे बघा, एकदाच इथं 4 विजा पडले होते. 4 विजा पडले म्हणून एवढा मोठा खड्डा झालेला आहे इथं. खूप छान आहे. त्या साईडला इकडे आपण इकडे पूर्ण बघू नाही का. तुम्ही इथे फोटो काढू शकता किंवा तुमच्या कुठल्या गाण्याचं सीन असन किंवा कुठल्या तुमच्या वेब सिरीजचं सीन असन. खूप छान 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 लोक. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला एक अशी गोष्ट दाखवणार आहे ती अशक्यच गोष्ट आहे, म्हणजे अशक्य गोष्ट आहे ती. कधी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही बघितली नसेल नाही का. इकडे नक्की तुम्ही विजिट करा. इथे एवढं छान आहे ना, हे बघण्यासाठी खूप सुंदर आहे. फोटो बिटो काढण्यासाठी किंवा तुम्ही कुठल्याही व्यक्तीचे एखादे फोटो शूट असन किंवा तुमचं काही असन, काय ब्लॉग शूट करत असेल किंवा काही शूट करत असेल, एवढं छान आहे ना, खूपच छान आहे. विजेने पडलेले केवढे खड्डे झालेले आहेत बघा. इथे एक वीज पडलेली होती, विजेने इथे 20 पडलेली होती. इथं बघा परत ह्या इकडे या साईडला बघा, इथं कमीत कमी 2 विजा पडल्या होत्या. अशा टोटल मिळून इथं 8 विजा पडल्या होत्या. जेव्हा पावसाचा होतं कमीत कमी हे 200-250 वर्षाच्या पूर्वीचे मित्रांनो. खूप छान आहे बघण्यासाठी. तुम्ही नक्की तिथे विजिट करा. बऱ्याच लोकांना हे माहित नाहीये. लवासा खारवाड्याचा मसोबा हे लोकांना माहिती आहे. हे त्याच रोडला आहे नाही का. एकदम शांत वातावरण आहे इथं. तुम्ही कुठलाही फोटो काढण्याचे किंवा कुठले हेडू काढण्याचे, कुठले शूटिंग करण्याचे 0 चार्ज आहेत. 1 रुपया चार्ज नाही. एकदम शांत लोकेशन आहे. 1 नंबर लोकेशन आहे नाही का. आले की सारखं लवासा जाते. बरेच लोकांना इथली माहिती सुद्धा नाहीये की कुठे आहे काय आहे. चला मी तुम्हाला जसं हेडू मध्ये म्हणलं होतं की अशक्य तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे. चला मी तुम्हाला ते अशक्य गोष्ट दाखवतो नाही का. समझ रहे हो ना. विचारात पडतात नाही का. ते हाय का हे बघा. मी तुम्हाला जे म्हणलं होतं अशक्य जी गोष्ट दाखवतो ही पाणी. पाणी म्हणजे हे पिण्यासाठी पाणी वापरतात नाही का. हे पाणी पिण्यासाठी वापरतात आणि इथं पाईप लावलेलं आहे. पाईप लावून हे असे हे उन्हाळा पावसाळा हिवाळा कुठल्याही टायमाला असू द्या हे पाणी कंटिन्यू चालू राहतं. हे पाणी कुठून येतं ना हे कुठल्याच लोकांना माहित नाहीये. हे खूप छान इथं बघण्यासाठी आहे. तुम्ही नक्की तिथे विजिट करा. 1 मिनिट तुम्हाला दाखवतो बघा पाणी कुठलं तिथं. एकदम असं डोंगरामधलं पाणी येतं नाही का. म्हणजे असं एकदम जमिनीमधलं पाणी येतं इथं. हे इथं बघा ह्या साईडला बघा. इथं वरी काय नाहीये. वरी एकदम हे साफ आहे. वरी काही पाणी साचत नाहीये. काय नाही एकदम लय भारी. इथं लोक पाणी पाहतात. इथलं 12 हमीच पाणी असतं इथं. कधी ओ भाई मुझे मारो नहीं, ये मजाक हो रहा है. 1 सेकंड यार, मजाक. पाणी आटत नाही इथलं. कधीच काय नाही होत. दोन्ही साईड पण पाणी येतं बघा. खाल्लं जमिनीतलं पाणी येतं. माझ्या चॅट बॉक्स मध्ये इथले लोकेशनची लिंक दिलेली आहे. तुम्ही नक्की त्या लिंकवर क्लिक करून इथे विजिट करा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू आपण एका नवीन ब्लॉग मध्ये.